14 जुलै 1674, ज्या दिवशी तलवारीपेक्षा बुद्धीची धार अधिक तीक्ष्ण ठरली. एका मुघल सरदाराने हजारो सैनिकांचा पहारा ठेवला होता. तरीही एका रात्रीत त्याचा खजिना गायब झाला आणि जेव्हा तो परतला तेव्हा त्याच्या छावणीत उरली होती फक्त राख. 14 जुलै 1674 दुर्गेश्वर रायगडावर राज्याभिषेकाचा उत्सव नुकताच संपला होता. दिल्लीश्वराला वाटलं होतं सह्याद्रीचा सिंह आता सिंहासनाच्या वैभवात रमला असेल. पण वादळ कधी मुकुट घालून शांत बसतंय का? पेडगावात बहादूर खान कोकलताशची अफाट छावणी उभी होती. खजिन्याचे ढीग, अरबी घोडे, प्रचंड युद्ध सामग्री आणि हजारो सैनिकांचा कडक पहारा. जणू एखादा अजगर आपल्या खजिन्याभोवती विळखा घालून बसला होता. मग अचानक मराठ्यांची एक छोटी तुकडी समोर आली आणि त्याला डिवचून गेली. बहादूर खानाच्या अहंकाराची ठिणगी पडली. तो संतापाने त्यांच्या मागे धावला. पण त्याला माहीत नव्हतं तो शिकार करण्यासाठी नाही तर स्वतःच शिकारीच्या जाळ्यात अडकण्यासाठी धावत होता. जसा बहादूर खान दूर गेला तसा इकडे सह्याद्रीचा वाघ झेपावला. मुख्य मराठा फौज विजेच्या कडकडाटासारखी छावणीत कोसळली. क्षणात तंबू फाटले, पहारे कोसळले आणि मुघलांचा खजिना स्वराज्याच्या ताब्यात गेला. बहादूर खान परत आला, पण बघतो तर काय, तिथे खजिना नव्हता, घोडे नव्हते, छावणी नव्हती. मग उरली होती ती फक्त धगधगती राख आणि शिवरायांच्या गनिमी काव्याची अमीट छाप. जय शिवराय.